सगळ्यांना नमस्कार. खूप दिवसातून व्हिडिओ होते, जवळजवळ 2 महिने झाले असतील व्हिडिओ चालले नाहीत, तर आता काढते. तर म्हटलं तर 2-3 दिवसापूर्वी काढावं, पण मोबाईलमध्ये काय बॅलन्स पण नव्हता. आत्ता दाजींनी जेवायला आल्यावर 11:30 वाजता त्यांनी बॅलन्स केला. तर म्हटलं चला, आज आहे भावाचा उपवास, सोमवार पहिला श्रावणातला, माझ्या बहिणींचा असेल. तर सगळ्यांना श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझा पण माझी तर श्रावणीचंच आहे, पण आज उपवास. आम्ही पूजेला वारुळा पण जाऊन आलो, पूजा केली, घरातली पूजा. वारुळाला गेलो, महादेव मंदिरात जाऊन पाया पडून आलो. छान दिसते ना मेहंदी. कोणी कोणी काढली मेहंदी आणि नेल पेंट तरी मगाशी मी काढली 10 मिनिटापूर्वीच. तर बघू शकता किती रंगली, म्हणजे ह्याच्यात केमिकल म्हणता येईल. म्हणजे 10 मिनिटात जर एवढी रंगत असेल तर बघा मग ह्यात किती केमिकल असेल. आणि मला अशीच मेहंदी खूप आवडते, म्हणजे असे डॉट. आमच्या आई पहिली अशी मेहंदी काढायची, आम्ही रडायला लागलो तर म्हणायची दे. आणि त्यावेळेस कोण वगैरे काय नव्हतं, असं हाताने गोल 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 वाटीत भिजवायची मेहंदी आणि ते टिपकं द्यायचं असं. चारी बाजूला 4 द्यायचं आणि मध्ये एक काढायचं. तर चला, श्रावण महिना म्हणले की पहिला सण नागपंचमीचा. तर उद्या नागपंचमी आहे. तर ज्यांचं नवीन लग्न झालं असतं त्यांचा पहिला सण म्हणजे नागपंचमी. तर गेले असतील माहेरी. तर खरंच पहिल्यासारखं म्हणजे सणाचं एवढं काय नाही. पहिलं कसं झोका ही महिला खेळायच्या, जायच्या खेळायला. आता काय एवढं म्हणजे पहिलं तर आता किती फरक पडतो ना. म्हणजे जरा इथं काळे डॉट डॉट आलेत मध्येच, कसं काय हे आलेत बघा की. तसे डॉक्टरांना दाखवले मी, म्हणले कोरपड लावा, कोरपडीने जाईल. बरं म्हटलं चालते. तर श्रावणी मग म्हणलं फॉलो काय फराळ वगैरे नाही करत. म्हणलं आत्ता ताक पेलती दिल तर शेजारच्या काकूंनी आणून. तर म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ काढूया आणि बघा व्हिडिओ. तर काढत जाईल व्हिडिओ आता दुपारनं तरी का होईना, पण मी काढत जाईल. म्हणजे काम वगैरे सगळं झालं. आणि काय होते, सकाळी दाजी देतात 6ला, दादा तुमचा 6:30 नंतर त्याला जातो तो, आणि धनश्री जाते आपली 8:30ला. त्यामुळे ह्या तिघांचं जास्त परत नुसतं का त्यांचं डबं भर, बाटल्या भर, सायकल काढ, गेट उघड, ह्यातच बघा 8:30-9 वाजतात. तिथनं पुढं मग सगळं काम बघा करायचं. पुन्हा 11:30ला दाजी जेवायला येतात. म्हणजे असंच रुटीन चाललं आहे माझं. 2 महिने झालं हेच चाललं आहे. काहीच म्हणजे बदलच करता येईल कुठल्याच कामाचं. चालेल म्हणून महादेवाला मग अशी जाऊन आलो. महादेवाला म्हटलं चला जाऊन येऊ. पुन्हा 4 वाजता म्हटलं की धनश्री ती शाळेतनं, हा जातो क्लासला. म्हणजे ना बाईचं असंच चालेलं असतं. म्हटलं चला गेलतो, घातली होती साडी. म्हटलं आता एक व्हिडिओ काढूया मस्तपैकी आणि बघत जावा व्हिडिओ. एक कमेंट तर नक्की करत जावा, एक लाईक तरी करा. चला मग तोपर्यंत बाय सगळ्यांना.